श्री एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 24. लीला विग्रही सर्वही निर्मियेले जीवा जीवनी साधना योग्य केले अनन्यास जो युक्तीने मुक्तिदाता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. खरं तर खऱ्या अर्थानं गिरिजेला स्त्रीत्व प्राप्त झालं नव्हतं. त्यामुळं ती पूर्णपणे पत्नीपदावर पोहोचली नव्हती. तरी एकनाथांचं मन तिच्या हालचालींवर लुब्ध झालं होतं. त्यांची जागृत झालेली काव्य प्रतिभा यमुना जलाप्रमाणे उसळ्या मारत होती. नाथांची पत्नीकडे पाहण्याची नजर शुद्ध होती. ती विषय लोलुप तर नव्हतीच, पण कामवासना विकृत रूप धारण करत नव्हती. अत्यंत सुचिरभूत अंतःकरण, प्रखर वैराग्य, नैतिक सामर्थ्य या अशा अलौकिक संपत्तीनं संपन्न झालेलं जीवन अनुभवसिद्ध ब्रह्मज्ञान आणि गाढ विद्वत्तेमुळं सखोल आणि विचारी झालं होतं. आता त्याला शारदेचा वरदहस्त प्राप्त झाला होता. त्यामुळं रसिकत्व लयबद्ध झालं होतं. त्यांना पत्नीच्या मनोरम हालचालीत ईश्वरी साक्षात्कार जाणवायचा. असाच संक्रांत सण होता. काळी भोर चंद्रकळा नेसलेली आणि काळी कंकण घातलेली गिरिजा भोवती वावरत होती. काळ्या चंद्रकळेवरची पांढरी शुभ्र खडी म्हणजे काळ्या भोर आकाशातली चांदण्यांची बरसात वाटली. त्यांच्या मनात आनंदलहरी उठल्या. त्यांचा देह पैठणात, पण मन मात्र पोहोचलं यमुनेकाठी. त्यांना वाटलं, काळ्या रंगातसुद्धा केवढं सौंदर्य असतं, पण बघणाऱ्याची नजर मात्र सौंदर्य टिपणारी हवी. प्रत्यक्ष परमात्मासुद्धा घननिळच नाही का? पण त्याचा सदा सतेजपणा, त्याचं प्रसन्न मुखकमल, ते अवलोकताना होणारा अननुभूत आनंदाचा आविष्कार सार सार सौंदर्याच्या राशी निर्माण करणारं नव्हे काय? एकनाथांची स्वामिनी ही सावळीच आहे, पण तिच्या ठिकाणच्या लोभसपणाला केवढा तरी सौंदर्य साथ चढलं आहे. एकनाथांना कवित्वाचं वरदान लाभल्यामुळे त्यांचा छंद दिवसेंदिवस वाढत होता. कोणत्याही विषयात मनानं एकरूप होण्याचं विलक्षण सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी होतं. त्यावेळी उद्भवणारे विचार काव्यशृंगार लिहून लेखणीद्वारा कागदावर साकार होत होते. अशा उन्मनी अवस्थेत भगवत स्मरण ठेवून त्यांचं लेखन होऊ लागलं. आनंदलहरी, आत्मबोध, हस्तामलक, शुकाष्टक, चिरंजीवपद ही अशी लहान लहान प्रकरणं त्यांनी लिहिली आणि ह्या काव्याचा उपयोग ते आपल्या कीर्तनात करू लागले. जनमानसांवर त्याचा अनुकूल परिणाम होऊ लागला. एकनाथ ज्ञानी होते, तितकेच ते भक्तिरसात डुंबणारेही होते. त्यामुळे त्यांच्या लेखनात ज्ञानाच्या वृक्षपणाला भक्तीचं लालित्य येई आणि विषय फुलत राही. नुसत्या भक्तीमुळे येणारी अंधश्रद्धा आणि गतानुगतिकपणा नाहीसा होई आणि तो विषय ज्ञानकसावर घासून घासून तेजाळून निघे. हा ज्ञानभक्तीचा संगम मोठा मनोज्ञ होता. तो हृदयाच्या आतल्या गाभ्याला स्पर्श केल्याशिवाय राहत नसे. दिवस पाखरांचे पंख लावून उडत होते. कालपर्यंत लहान वाटणारी गिरिजा आज मोठी झाली. निसर्गानं आपलं कार्य केलं. आजी आजोबांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आम्हाला मुका पण तू झाला हो, आम्हाला मुका पण तू झाला, असं म्हणून येईल त्याला साखर देत राहिली. मोठ्या घरची लाडाकुडाची सून, मग काय विचारता. नाणवलीच्या कौतुकाला पारावार नव्हता. विविध तऱ्हेची मखरं झाली. नाना तऱ्हेच्या पक्वानांची वाढणी घेऊन घरोघरीच्या बायका येऊ लागल्या. लाजेनं चूर चूर झालेली गिरिजा जास्तच आकर्षक दिसू लागली. मोठ्या बायकांचं सूचक बोलणं, बरोबरीच्या मुलींच्या चावट चेष्टा यामुळं ती जरा गोंधळून गेली होती आणि कसल्या तरी अनामिक भीतीनं अस्वस्थ झाली होती. वैजापूरहून माहेरची माणसं गर्भाधानाचा आहेर घेऊन आली.
आज होणाऱ्या समारंभानं एकनाथांचं तरुण मन तरलं असं झालं होतं, तरल झालं होतं. पण त्यांचं संयमी मन मोह, आसक्ती, अभिलाषा या अशा विकारांच्या स्वाधीन झालं नव्हतं, तर ते स्थिर होतं. आज खऱ्या अर्थानं गृहस्थाश्रमात प्रवेश करायचा होता. आज पत्नीची प्रथम भेट व्हायची होती. जीवनातला हा केवढा तरी मनोरम टप्पा. त्यांचं मन विचारात दंग झालं. आपण गिरिजेच्या मानानं वयानं मोठे आहोत. गिरिजा आपल्याला घाबरणार तर नाही ना? ती धास्तावणार तर नाही ना? पतीपत्नीचं नातं म्हणजे माया ब्रह्माचं मिलन, धरतीचं आकाशाशी असलेलं नातं, उमाशंकराचं अद्वितीय मिलन. पत्नीशी एकरूपता म्हणजे केवळ शरीर संबंध नव्हे, तर मनोमिलनाचा दिव्य साक्षात्कार. होमापुढे बसलेले एकनाथ अधूनमधून वामांगाकडे चोरटा दृष्टिक्षेप करत होते. गिरिजेच्या गालावरचे गुलाब, कपाळावरचे धर्मबिंदू आणि पतीच्या हाताला हात लावताना किंचित थरथरणारी तिच्याशी बोटं पाहून ते स्वतःशीच किंचित हसत होते. सायंकाळी गिरिजा शुभ्र धवल लुगडं नेसली होती. तिची नजर बावरलेली होती. तिच्या वागण्या बोलण्यात फरक जाणवत होता. नाथांना वाटलं, कृष्ण आगमनानं गोकुळवासी गवळणींची अशीच अवस्था होत होती का? सायंकाळ चढत चालली होती. नाथांचं मन हळुवार झालं होतं. नाथ मनोमनी नम्रतेनं म्हणाले, गुरुराया, आपल्या आज्ञेनं गृहस्थाश्रम स्वीकारला आहे. हा आश्रम आदर्श रूप होऊ दे. आमचा गृहस्थाश्रम स्वार्थी नसावा. तो इतर आश्रमांना आधारभूत व्हावा. आत्मैक्य साधता विधैक्य साधण्याचं बळ आम्हा उभयतांना प्राप्त व्हावं. खरं म्हणजे गिरिजा सुस्वभावी, विनयशील, प्रसन्नवदन आहे. तरी पण माझ्या लोकसंग्रह हव्यासाला, माझ्या ईश्वरनिष्ठेला, माझ्या गुरुभक्तीला, मी करत असलेल्या प्रत्येक सत्कृत्याला ती अनुकूल राहू दे. शिवाय नकळत माझ्या हातून झालेल्या प्रमादांना तिचा अडसर अवश्य असावा. मी पुरुष म्हणजे शिव आणि ती स्त्री म्हणजे शक्ती. माझ्या पौरुषाला तिचं बळ लाभावं हीच इच्छा. नाथांचं मन फार तरल झालं होतं. पुरुषासारखा पुरुष, पण आजच्या या गर्भाधानाच्या प्रसंगाला तोही जणू थोडा धास्तावला होता. मनोमनी जनार्दन स्वामींना, दत्तात्रयांना, पंढरीच्या पांडुरंगाला, आपल्या कुलस्वामिनीला नमस्कार करून धीम्या पावलानं एकनाथ आपल्या शृंगारलेल्या शयन मंदिराकडे गेले. जय हरी.